तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मुंबईमध्ये 2.5 वर्ष झालेली घाण आम्ही साफ करतो आहोत असा टोला यावेळेला शिंदेंनी लगावला। मुंबई पालिकेच्या तिजोरीवरती दरोडा टाकणारेच आमच्यावरती आरोप करतायत। क्लीन स्वीप होण्याची विरोधकांना भीती आहे, त्यांची भंबेरी उडाली आहे असंही शिंदेंनी म्हटलंय। तर 2024ला कोण कचऱ्याच्या डब्यात जाईल ते कळेल असा त्यांच्यावर पलटवार संजय राऊतांनी केलाय। ते गेलं सरकार, ते आता सरकार बरोबर सगळं गेलं म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय। जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय। काही लोक म्हणतात मुंबईची लूट होते आहे, परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीची ज्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय, डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची भंबेरी उडालेली आहे। 2024ला कोणती घाण साफ होते आहे आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल। आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत। वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण पाहिले।